आपण नवनाथ भक्तिसार या अनेक नाथांच्या कथा, त्यांचे चरित्र, त्यांच्या लीला नवनाथ भक्तिसार या ग्रंथातून बघत आहोत. हे ऐकत असणारे अनेक श्रोत्यांपैकी एका श्रोत्यांची एक विचार मी वाचला फेसबुकवर. तो असा होता की ते म्हणाले की अडबंगी नाथांबद्दल जे त्यांनी श्रवण केलं त्याचा त्यांना खूप आनंद झाला. आणि ते पुण्यात राहतात. पुण्याजवळच अडबंगीनाथांची समाधी आहे. आणि मी कधी एकदा त्या समाधीला भेट देईन असं झालेलं आहे. हो. आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली तेव्हा ऐकून मला इतकं बरं वाटलं की नाथांना भेटण्याची ही ओढ हीच नाथ भक्ताचं खरं लक्षण आहे. मेरी भक्ती, गुरु की शक्ती, हृदयातनं एखाद्या गोष्टीची ओढ वाटणं, तिकडे धावत जाणं, ह्यासारखा दुसरा कोणता आनंदच असू शकत नाही. हेच भगवंताच्या भेटीचं सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि या गुरु शिष्याची भेट, ओढ, नातं हेच आपल्याला नवनाथ भक्तिसार सांगतं. बघा, या एका श्रवणातून, एका नाथांच्या कहाणीतून जर आपली ही अवस्था होत असेल, नवनाथ भक्तिसार तुमच्यात केवढा बदल घडवून आणेल नाही. मी त्यांचं ते वाचता क्षणी मला असा आनंद झाला ना की जा, जरूर जा. ही ओढच तुम्हाला नाथांजवळ कायम ठेवेल. आणि अशाच या ओढीतून आपण कानिफनाथांचा जन्म कसा झाला, जालिंदरनाथ त्यांचे कसे गुरु होते, हे आपण बघितलं. आज आपण एक गोष्ट बघणार आहोत ती ही की आपण नवनाथांच्या ह्या सगळ्या चरित्र गाथा 40 अध्यायांचा भाग करत आहोत. 12 अध्यायांच्या आपण करून घेतला. 12 अध्यायातील नाथांचे संवाद आपण ऐकले आणि या कथा स्वरूपात आपण रमून गेलो. पण त्याच्यातला एक महत्वाचा भाग आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे नाथांची वेशभूषा. कारण नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये प्रत्येक नाथांच्या ओवीमध्ये किंवा घडणाऱ्या घटनेमध्ये मेखला शब्द आलेला आहे, जानवं शब्द आलेला आहे, त्रिशूळ शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांची दाढी, जटा, कंठा असे अनेक शब्द आपण बघितलेले आहेत. मग हे शब्द आपण सामान्य माणसांच्या अंगावरच्या पोशाखात नाही बघत ना. हे फक्त नवनाथांच्याच चित्रात आपल्याला बघायला मिळतात. आणि मग तो पोशाख पाहून काही वेळेस माणसं घाबरून जातात. पण मढी निवासी सिद्ध श्री देवेंद्रनाथजी नेहमी सगळ्यांना असं सांगतात की ही नवनाथांची ही जी वेशभूषा आहे, ही वेशभूषा म्हणजे काय आहे, तर एक फार मोठा अभ्यास आहे, एक फार मोठं संशोधन आहे. या वेशभूषाला प्राचीनता जशी लाभलेली आहे तसं त्याला एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक बैठक आहे. हे कधीच विसरू नका. म्हणजे प्रत्येक गोष्ट उलगडून सांगत असताना जसं आयुर्वेदामध्ये एखादं फूल आहे किंवा एखादं झाडाचं पान आहे तर त्याचा मूळ पाया सांगितला जातो की नाही, की हे का करायचं, साधं ज्येष्ठ मध आपण का घ्यायचं, साधा आपण मसाला वापरतो स्वयंपाकघरात, त्या मसाल्यातल्या प्रत्येक पदार्थामध्ये आयुर्वेद आहे, आहे की नाही. ते आपल्याला खूप कमी वेळा समजतं किंवा माहिती नसतं. माहित करून घेणाऱ्याला, कुतूहल असणाऱ्यांना हे सगळं समजून जात. ह्या प्रत्येक गोष्टी मागे जसं विज्ञान आहे, तसं तुळस, साधं उदाहरण घ्या, तुळस. तुळशीचं रोप आपण घरापुढे लावतो. त्या तुळस ही विष्णूला वाहिली जाते. पण तुळस, त्याला पाणी का घातलं जातं, त्याला नमस्कार का केला जातो, तुळशीचं महत्व काय, हे कृष्णाने छान सांगितलंय. पण तुळशीचं मुळात आध्यात्मिक जितकं महत्व आहे तितकं आयुर्वेदात पण त्याचं खूप महत्व आहे.
जो गोरक्षनाथांनी यांचा दीर्घ अभ्यास केला आणि जनतेसमोर आणलं, तसं ही नाथपंथी वेशभूषा ही सुद्धा तुमच्या शारीरिक अनाटॉमीला, शरीरशास्त्राला अनुकूल नाथांना असावी लागते. आणि या शारीरिक शरीरावर धारण केलेल्या या वेशभूषेचा तुमच्या शरीरावर खूप चांगला परिणाम होत असतो. आणि म्हणूनच याचं महत्व देवेंद्रनाथ महाराजांनी अलख निरंजन मधनं 1976च्या अंकामध्ये छान सांगितलं. त्यांची लेखणी अशी सिद्ध लेखणी होती. आणि ते जेव्हा कुठल्याही गोष्टीचे संदर्भ घ्यायचे, तेव्हा एखाद्या माणसाचं कसं पोस्टमार्टम केलं जायचं, तेव्हा तसं ते प्रत्येक मंत्राचं, प्रत्येक ज्ञानाचं, प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक कृतीचा अंतरंग अभ्यासायचं. हा तुला तात्विक भाग आहे, कथेचा भाग इकडे थोडासा कमी येईल, पण वेशभूषा समजून घेताना हे खूप आवश्यक आहे. मग अशा या वेशभूषेत देवेंद्रनाथ महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर जगामध्ये इतक्या प्रकारचे धर्म आहेत. प्रत्येक धर्माचा एक पोशाख आहे. तसा नाथ पंथाचा हा पोशाख आहे. हा पोशाख वेगळा आहे. तसं शाळेतल्या मुलांना युनिफॉर्म मध्येच जावं लागतं, कारण युनिटी असते, ती सगळे एक आहोत हे दाखवणं महत्वाचं असतं. तसं नाथपंथाचा हा समाजावर प्रभाव पडणारा हा पोशाख आहे. आणि मग आज आपल्याला समाजात कमरेला घुंगरू बांधलेले, चिमटा घेऊन जाणारे अशी अनेक माणसं रस्त्याना दिसत असतात. तेव्हा त्यांच्या पोशाख नाथपंथी आहेत हे ओळखायचं असतं. पण ती खरंच नाथपंथी आहेत का तो गुरखा आहे हे ओळखण्याचं कसब केवळ गुरुकृपा होत असतं. नाथ पंथ का बाणा यारा, सब दुनिया से है न्यारा. मग आमचा नाथपंथ कसा आहे? हा बाणा जगापेक्षा खूप वेगळा असा आहे. बाणा हा शब्द खूप मोठा आहे. हा वेश आणि या वेशामधली असलेली प्राचीनता ही 1000 वर्षापासूनची आहे. म्हणून तर आपण नाथपोथीमध्ये बघणार आहोत की ज्यावेळेस जालिंदरनाथ आणि कानिफनाथ समोर मैनावतीच्या इथे आले, तेव्हा हा भगवी वस्त्र हे सगळं धारण केलेला कोण भगवी आहे? योगी नाही वाटला त्यांना. भगवी कोण आहे हा प्रश्न मनात पडला, कारण परिधान केलेला बाणा. प्रत्येकाची एक ओळख असते, आयडेंटिफिकेशन असते. तसं नाथांचं पण स्वतःच एक आयडेंटिफिकेशन आहे. आणि या आयडेंटिफिकेशन मध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये नाथांच्या वेशभूषेचं सखोल वर्णन आलेलं. पोथी वाचताना केवळ शब्द वाचू नका, वर्ण वाचू नका, केवळ ध्वनी वाचू नका. त्यांच्या अर्थाच्या अंतरंगात जर शिरला तर त्याच्यातला आशय फुलाच्या सुगंधासारखा बाहेर येईल. आणि म्हणूनच हा ग्रंथ गोरक्ष किमया गाल, हा गोरक्ष प्रथम बंगाली भाषेत लिहिला आणि नंतर त्याचं मराठी भाषेत भाषांतर. आणि हा पुरावा मालू नरहरी नवनाथ भक्तिसारचे ग्रंथ करते यांनी दिलेला. हा एक प्रासादिक ग्रंथ आहे आणि या ग्रंथातून खूप प्रकारचा बोध हा आपल्याला होत होतो. मग या वेशभूषेमध्ये कोणकोणते अलंकार आहेत? जसे स्त्री अलंकार धारण करते, तन्मणी आहे, लक्ष्मी हार आहे, गोप आहे, गोट आहे, श्रीमंत हार आहे, तोड गोट आहेत, कंबरपट्टा आहे, मेखला आहे, अनेक गोष्टी आहेत. ही कशी नाव आहेत भरपूर दागिन्यांना, तसं या वेशभूषेला अनेक प्रकारची नावं आहेत. मग ही कोणती नावं आहेत? तर कंठ्या. तुम्ही नवनाथांचा जेव्हा हा एपिसोड तुमच्या समोर येईल तेव्हा नवनाथांचा फोटो त्या समोर येईल आणि मग तेव्हा तुम्ही नवनाथांनी कोणकोणतं धारण केलंय ते बघा. की त्यांनी कंठा धारण केला, म्हणजे लोकरीनी बनवलेला हा सगळा कंठा त्यांच्या समोर आहे. दुसरा भाग आहे शैली, शृंगी, शंख, मेखला, जानव, कानात कुंडल, जपमाळा, दंड,
मृगातील पादुका विभूती खप्पर असं या ठिकाणी येतं. आणि या सगळ्याचं वर्णन सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये घेतलेलं आहे. जसं मुलं शाळेत जाताना त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची किट असते. सौभाग्याची सगळी लक्षणं स्त्रीकडे पाशी असतात. आजच्या IT सेक्टर मध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन देताना सगळे तांत्रिक भाग तुमच्या जवळ असणं महत्वाचं असतं. तसं नवनाथांचं हे सगळं साहित्य म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर त्या संप्रदायातला गुरूंच्या परवानगीने आदेशाने प्राप्त झालेला हा बाणा, हा पोशाख म्हणजे सांप्रदायिक पारमार्थिक आध्यात्मिक जगताचं कल्याण करण्यासाठी आणि स्वतःच्या शरीराचं नियंत्रण साधण्यासाठी प्राप्त झालेला हा गुरुकडून मिळालेला एक सांप्रदायिक प्रसाद आहे. कोणी उठेल आणि म्हणेल मी मेखला धारण करेन, कोणी म्हणेल मी पायात शिवतोडा घालेन, कोणी म्हणेल मी जानवं घालेन, कोणी म्हणेल मी शृंगी घालेन, तर ते शक्य होत नाही. ते शक्य होत नाही आणि घालायचा प्रयत्नही करू नये. शरीराला, मनाला, प्रवृत्ती, उपासनेला प्रारब्धानुसार गुरु कृपेनुसार ते योग्य आहे तेच आपल्याला मिळत असतं. हाऊस म्हणून काय होतं बघू पुढचं पुढे म्हणून असं म्हणून कोणीही अग्नीची परीक्षा करायला जाऊ नका. हा खेळ नाही, नाहीतर खेळ खंडोबा होतो. नाथजी का घी देखा है बडगा देखा नाही. त्यामुळे नाथजींची वेशभूषा हे म्हणजे उच्च पराकोटीच्या साधनेचं चैतन्यात असलेल्या या त्रिगुणांच्या पलीकडे येणाऱ्या परब्रह्म अवताराचं हे नाथांचं फार मोठा बाणा आहे. हा बाणा त्यांनी स्वरक्षणासाठी, त्यांनी भक्तांच्या रक्षणासाठी, समाजाच्या संरक्षणासाठी आणि आध्यात्मिक दृष्ट्या गुरूंनी दिलेल्या परंपरेच्या ज्ञानाच्या वस्तासाठी धारण केलेला बाणा आहे. इतकं स्पष्ट आज मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे या बाण्याबद्दल मनात कोणतंही किलमिश कधीही कोणीही ठेवू नये. का नाथपंथी बाणा धारण केलेली व्यक्ती समोर आली की कोण भोंदू आला, हा चिमणी करेल का कावळा, असे अनेक ग्रह माणसांच्या मनात निर्माण होतात. नाथांच्या नादी कोणी लागू नका, फार कडक असतो, कोपी असतात, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. पण या मनातले विकल्प बाजूला करा आणि हा बाणा परिधान केलेले खरे खुरे नाथजी पारखून घेण्यासाठी गुरुमंत्र सातत्याने जप करा. मग हा बाणा हा तुमच्याशी बोलतो. आणि हा कसा बोलतो हे ज्यावेळेस नाशिकला काळाराम मंदिरात नाथांची झुंडी उतरली होती त्यावेळेस तो बाणा कसा केला जातो तयार हे बघण्याचा योग गुरुकृपेतून मला आला. हा बाणा मिळाली लोकर काळी आणि घेतली आपल्या अंगात घालून इतकं सोपं नाही. ती लोकर साधी घेतली भराभरा 2 सुयानी ती वेणली आणि आपण स्वेटर घालावा तशी घातली अशी नसते. त्याचे पण मंत्र आहेत, त्याची साधना आहे, त्याचे पण विशिष्ट प्रकार आहेत, त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे, सोहळ आहे आणि प्रत्येक बाणा तयार करण्याचा एक वेगळा मंत्र. म्हणून मी केवळ नावं घेऊन पुढे गेले नाही तर याची पार्श्वभूमी आपल्याला तर आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपल्या मनातले असणारे किलमिष दूर होतात आणि खऱ्या अर्थाने ह्या पाण्यांची आपण माहिती करून घेतो. आणि म्हणून जगात प्रत्येक धर्माचा आणि पंथाची जशी वेशभूषा आहे, धर्मगुरूंचा पोशाख आहे, त्याप्रमाणे आपल्या या हिंदू धर्मात नाथ संप्रदायाचा हा पोशाख आहे. आणि हा पोशाख ही नाथ संप्रदायाची खरी खुरी ओळख आहे.
आमचे देवेंद्रनाथ एके ठिकाणी असं म्हणतात, पण हा पोशाख धारण केला म्हणजेच एखादी व्यक्ती नाही, तर बाह्य रूपाने फक्त नाथ होण्यापेक्षा अंतर तुमच्या नाथ तत्व भिनू द्या. बाहेरून वैराग्य होण्यापेक्षा खऱ्या अर्थाने मनातलं वैराग्य जागृत झालं तर नाथ तत्व कायम तुमच्यापर्यंत राहील, किंबहुना तुम्ही त्याच्यात राहाल. आणि म्हणून हा पोशाख हा समाजाला एक वेगळेपणा दाखवून देतो, समाजावर एक वेगळी छाप टाकतो. आणि म्हणून नाथपंथी योगी हे कसे असतात, तर ते पटकन ओळखता येत नाही, कारण त्यांच्या मेखलेतले घुंगरू कधी कधी वाजतात, त्यांच्या मुखातनं अलख निरंजन हा शब्द बाहेर पडत असतो, त्यांची दाढी जटा वाढलेले असतात, शैव आणि शाक्त साधनेचे ते प्रतीक आहेत, अंगावर कंठ्या असतो, वस्त्र असतं, आणि हे वैराग्य असतं. हे ज्ञानातून प्राप्त झालेलं एक प्रकारचं वैराग्य असतं. त्यामुळे 22 हात लांब अथवा 27 हात लांब अशी ही मेखला असते, त्याला घुंगरू लावलेला असतो आणि लोकरीच्या बाजूला दोराचा एक गुंडा असतो. नाथांचा जर आपण मनगट बघितलं तर मनगटावर हस्तभूषण असतं, म्हणजे हा जो भाग आहे नाथांचा, तुम्ही जर चित्रात बघितलं तर लक्षात, आपण चुडा घालतो, हिरव्या बांगड्या घालतो किंवा वेगवेगळ्या बांगड्या घालतो, पण नाथ हातामध्ये कला धारण करतात. बारीक दोरी असते, त्यावर एक रुद्राक्षाची आणि त्या दंडा एक माळ असते. डाव्या आणि उजव्या खांद्याच्या बाजूनी शैली परिधान केलेली असते. शैली म्हणजे काय असतं, मुंज झाल्यावर बटू जानवं घालतात, सौभाग्यवती स्त्री किंवा कोणी गळ्यात जे मंगळसूत्र घालतात, तशी ही शैली डोक्यातून घातली जाते आणि 3 फूट लांबीची असते, 5 बदर गोंडा असतो, गळ्यात एक रुद्राक्षाची माळ असते आणि एक रुद्र आणि दुसरं पोवळ अशी त्याची रचना केलेली असते. ही रुद्राची माळ कुंभकाच्या संकेतावर तयार केलेली असते. गळ्यात नाथपंथी जानव, कानात कुंडल, खांद्यावर 2 झोळ्या, हातात खपरी, चिमटा, त्रिशूळ, कपाळावर बसवे उभे एक आणि आडव्या पट्टा असतो. असा हा नाथ योगी साधू पुरुषांचा हे बाणा परिधान केल्यावरचा हा पोशाख असतो. आणि हा पोशाखाच्या पाठीमागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ आहे. हा अर्थ आपण पुढच्या भागात समजून घेऊया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.